नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा शहरात उत्साह. महापालिकेसह विविध मंडळांनी शंभूराजांच्या पुतळ्याला केले अभिवादन, तर संभाजी आरमारने काढली शंभू प्रेरणा रॅली. सोलापूर शहरात अवकाळी पावसाची वाऱ्यासह हजेरी. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा. पावसाने उन्हाच्या तीव्रतेत झाली घट. भरधाव वेगात निघालेल्या आराम बसने ट्रकला पाठीमागून ठोकरले. भीषण अपघातात एक जण जागेवरच ठार. मध्यरात्री मोहोळ इथे घडली घटना. आणि सोलापूर शहरातील देगाव जवळ 2 दुचाकींचा भीषण अपघात. एक जण जागीच ठार तर दुसऱ्याला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात केले दाखल. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त जुना पुणा नाका येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास व काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विभागीय अधिकारी प्रकाश सावंत, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, श्याम कन्ना, विक्रम पाटील, लक्ष्मण महाडिक, सचिन चव्हाण, प्रदीप कळम, पृथ्वीराज चव्हाण, यल्लप्पा पुजारी, सिद्धू तिमिगार, अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते. स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्या 367व्या जयंतीनिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. धर्मरक्षक स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांची 367वी जयंती त्यानिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे व उत्सव अध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जिजाऊ माता की जयच्या जय घोषणांनी छत्रपती संभाजी महाराज चौक परिसर दणाणून सोडला होता. याप्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे, ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे, ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत डांगे, राजन जाधव, गोवर्धन गुंड, अमोल शिंदे, रवी मोहिते, प्रताप चव्हाण, नाना भोईटे, माऊली पवार, प्रकाश ननावरे, अंबादास शेळके, उत्सव अध्यक्ष सुभाष पवार, शिवाजी वाघमोडे, अनंत जाधव, उज्ज्वल दीक्षित, वैभव गंगणे, विवेक फुटाणे, प्रकाश डांगे, सचिन गुंड, विजय पुकाळे, जीवन यादव, प्राध्यापक संजय जाधव, ब्रह्मदेव पवार, सदाशिव पवार, मतीन बागवान, हरिभाऊ सावंत, बजरंग जाधव आदींसह शंभू प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी आरमारने प्रतिवर्षाप्रमाणे यंदा देखील शंभू प्रेरणा रॅली आयोजित केली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या 367व्या जयंतीनिमित्त संभाजी आरमारने प्रतिवर्षाप्रमाणे यंदा देखील शंभू प्रेरणा रॅली आयोजित केली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून या प्रेरणा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. ढोली बाजाच्या गजरात, डोक्यावर भगवी टोपी परिधान करून हातात हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज घेऊन संभाजी आरमारचे शेकडो कार्यकर्ते, माता भगिनी तळपत्या उन्हात या रॅलीत सहभागी झाले होत्या. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या अखंड जयघोषात जल्लोषात ही रॅली काढण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज चौक येथे रॅली आल्यानंतर
छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देऊन रॅलीचा समारोप करण्यात आला। प्रेरणा रॅलीमध्ये श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे, संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, सरचिटणीस गजानन जमदाडे, ॲडव्होकेट महेश जगताप, जिल्हा प्रमुख अनंतराव नीळ, रयत क्रांती संघटनेचे जिल्हा प्रमुख नामदेव पवार, उद्योजक महेश घोडके, अमोल वेदपाठक, युवा सेना शहर प्रमुख अर्जुन शिवसिंगवाले, संभाजी आरमार शहर प्रमुख सागर ढगे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शंभूप्रेमी उपस्थित होते। सोलापूर शहरात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली, त्यामुळे शहराच्या तापमानात घट झाल्याचे दिसून आले। सोलापूर शहरात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता। या अंदाजानुसार मंगळवारी दुपारी ढगाळ वातावरण होऊन शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। दरम्यान अवकाळी पावसामुळे शहराच्या तापमानात घट झाल्याचे दिसून आले। मंगळवारी शहराचे तापमान 39 अंश सेल्सिअस एवढे झाले होते। सर्वत्र आल्हाददायक गारवा पसरल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला। यशस्वी व्यावसायिक बनण्यासाठी ध्येय, जिद्द, चिकाटी आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री श.ब्र. विश्वाराध्य मळेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले। वळसंगवाडा यांच्या फंटूश वॉटर पार्कचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी ते बोलत होते। यशस्वी उद्योजक बनण्यासाठी ध्येय, जिद्द, चिकाटी आवश्यक आहे। कष्ट करा, ध्येय ठेवा, यशस्वी उद्योजक व्हा। उद्योग कितीही छोटा किंवा मोठा असला तरी त्याची लाज न बाळगता पुढे जाता आले पाहिजे। याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुनील बाबानगरे हे आहेत। व्यवसायात क्वालिटी आणि कमिटमेंट असणे गरजेचे आहे। वळसंगवाडाचे सुनील बाबानगरे यांनी वळसंगचे नाव देश पातळीवर पोहोचवण्याचे काम केले आहे। शेकडो बेरोजगार युवकांना हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला, असे आशीर्वचन वळसंगवाडा येथील फंटूश वॉटर पार्कच्या शुभारंभाप्रसंगी अफजलपूर मठाचे श्री श.ब्र. विश्वाराध्य मळेंद्र ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ यांनी केले। ಆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾನೇ ಬಂದೆ। ಅದಾದ ಬಳಿಕ ವಳಸಂಗವಾಡದ ಉದ್ಘಾಟನೆ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಕೂಡ ನಾನೇ ಬಂದೆ ಮತ್ತು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಒಂದು ಸ್ವಿಮ್ಮಿಂಗ್ ಪೂಲ್ ದ ಉದ್ಘಾಟನೆ ಕೂಡ ನಾ ಬಂದಿನಿ। ಯಾಕೆ ಬಂದಿನಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರು ಎಂತ ಅವರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಎಂತದು ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲರನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡುವಂತ ಫ್ಯಾಮಿಲಿ। ಅವರ ತಂದೆಯವರಾಗಿರುವಂತ ಬಸಣ್ಣ ಬಾಬನಗರು, ಅವರ ತಾಯಿಯವರು ಎಲ್ಲರನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡುವಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು। ಅವರ ಉದರದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿರುವಂತ ನಮ್ಮ ಸುನಿಲ್ ಬಾಬಾನಗರ್ ಅವರು ಎಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ ಅಂತಂದ್ರ ನಿಜವಾದ ವಳಸಂಗ್ ಸುಪುತ್ರ ಯಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸುನಿಲ್ ಬಾಬಾನಗರ್ ಅಂತಂದ್ರು ಕೂಡ ತಪ್ಪಾಗಿಲ್ಲ ನೋಡ್ರಿ। ಒಬ್ಬರಿಂದ ಕೇರಿ ಪಾವನ, ಒಬ್ಬರಿಂದ ಊರು ಪಾವನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ಅವ್ರು ಎಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ ಅಂತಂದ್ರೆ ವಳಸಂಗ್ ಊರ ಎರಡರಿಂದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಅದ। ಒಂದು ಈ ಒಂದು ಊರಿನ ಸಲುವಾಗಿ ದೇಶ ಸಲುವಾಗಿ ಪ್ರಾಣ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ನಮ್ಮ ಹುತಾತ್ಮರಾಗಿರುವಂತ ಮಲ್ಲಪ್ಪ ದನ್ಶೆಟ್ಟಿ ಅವರಿಂದ ಒಂದು ಹೆಸರಿದೆ। ಎರಡನೇ ಹೆಸರು ಯಾರದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ವಳಸಂಗವಾಡ ಮಾಲೀಕರಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ವಳಸಂಗ ಊರ ಹೆಸರಾಗಿದೆ। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದೊಳಗ ಎಲ್ಲಿ ಮೂಲೆ ಕೂಡ ಕೇಳಿದ್ರು ಕೂಡ ವಳಸಂಗವಾಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ। ವಳಸಂಗವಾಡ ಯಾವ ಊರಾಗದ? ವಳಸಂಗ ಊರಾಗ ವಳಸಂಗವಾಡದಿಂದ ನಮ್ ವಳಸಂಗ ಊರು ಫೇಮಸ್ ಆಗ್ಯದ। ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ಹುಟ್ಟರು ಇಂಥ ಮಕ್ಕಳು ಹುಟ್ಟಬೇಕು, ಇಂಥ ಮಕ್ಕಳು ಹುಟ್ಟಬೇಕು। ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಸಮಾಜ ಸಲುವಾಗಿ, ದೇಶ ಸಲುವಾಗಿ, ನಮ್ಮ ಊರಿನ ಸಲುವಾಗಿ ಇಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡುವಂತ ಮಕ್ಕಳು ಹುಟ್ಟಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ದೇಶ ಉದ್ಧಾರ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ತಿಳಿಸಿ ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ರಿ। ಒಂದು ಕೊನೆಯದಾಗಿ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದೀನಿ। ಒಂದು ಗಿಡದೊಳಗ 100 ಕಾಗೆಗಳು ಕುಂತವಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ರಿ। ಆ 100 ಕಾಗೆಗಳನ್ನ ಹೊಡೆದು ಎಬ್ಬಿಸಬೇಕಾದ್ರೆ 100 ಕಲ್ಲು ಹೊಡಿಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಒಂದು ಕಲ್ಲು ಹೊಡೀರಿ 100 ಕಾಗೆಗಳು ಹಾರಿ ಹೋಗ್ತವ। ಹಂಗ ಜೀವನದೊಳಗ ಅದು ಮಾಡ್ತೀನಿ ಇದು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಯಾವ್ದು ವಿಚಾರ ಮಾಡ್ಬೇಡ್ರಿ। ಏನ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಮನಸ್ಸಿನಿಂದ, ಒಳ್ಳೆ ಭಾವನೆಯಿಂದ, ಒಳ್ಳೆ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ, ಒಳ್ಳೆ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಹಿಂದ ತಂದೆ ತಾಯಿ ಆಶೀರ್ವಾದ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ರಿ। ನೀವು ಜೀವನದೊಳಗೆ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಉದ್ಧಾರ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯದ। ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ನಮ್ಮ
दरम्यान सोलापूर अक्कलकोट रोडवरील वळसंग टोलनाका परिसरात वळसंगवाडा यांनी सोलापूरकरांसाठी मनोरंजनाचे उत्कृष्ट माध्यम म्हणून वॉटर पार्कची निर्मिती केली असून याचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी पार पडले। यावेळी अफजलपूर मठाचे मठाधिपती श्री विश्वराध्य मळेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते फीत कापून कोनशिला अनावरण करून दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले। यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, युवा नेते रमेश पाटील, शॉवर अँड टॉवरचे संचालक विश्वराज चाकोते, युवा उद्योजक यश डोंगरे, वळसंगचे सरपंच जगदीश अंटद, माजी सरपंच श्रीशैल दुधगी, वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, आर्किटेक्चर संतोष भंडारे, मल्लीनाथ बाबानगरे, वेदमूर्ती पंडित हिरेमठ बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी महास्वामीजींची पादपूजा सुनील बाबानगरे आणि सौ अनुपमा बाबानगरे यांनी केली। उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन बाबानगरे परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की ज्या क्षेत्राची आवड आहे, ज्या क्षेत्रामध्ये माहिती आहे, त्या क्षेत्रात तुम्ही गेला तर हमखास यशस्वी व्हाल। सुनील बाबानगरे यांनी वळसंगवाड्याचे नाव आज देशभर पोहोचवले आहे। उच्च शिक्षित असून देखील हॉटेल व्यवसायामध्ये आज ते यशस्वी झाले आहेत। आता फंटूश वॉटर पार्कच्या माध्यमातून लोकांना मनोरंजनाचा थरार अनुभवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। त्यांच्या पुढील कार्यास आमच्या शुभेच्छा असल्याचेही ते म्हणाले। त्यांची सगळी सोय इथं व्हायला पाहिजे असं एक सुक्षेत्र आपण इथं निर्माण केलं, त्यांची सोयी आपण निर्माण केलं, त्यांना ते आनंददायक आल्हाददायक ते वाटणारच आहे आणि आपल्याही लोकांना काम मिळणार आहे। आता सांगितलं त्यांनी 100-150 कुटुंब जगवतात, ते उद्योग सुरू केलं ना, हे उद्योग म्हणून बघायचं आपण आणि सर्व सहकार्यांवर प्रेमाने राहून त्यांनी एक आत्मीयता वाटते त्यांना की बाई मला काय आम्ही नोकर असं नाही, आपण सगळ्यांनी म्हणून हे केलेलं आहे। एक सहकार्याच्या भावनेने ते त्यांच्या सगळ्या लोकांबरोबर वागतात राहतात, त्यामुळे निश्चितपणे ते चांगलं सहकार्य देत आहेत। म्हणतात ना, आप भला तो जग भला, आपण स्वतः चांगलं असलं की जग चांगलंच असतं आपल्यासाठी। ह्या न्यायाने ते वागत आलेले आहेत। निश्चितपणे त्यांना मी ह्या प्रसंगी मनपूर्वक शुभेच्छा देतो। महाराजांचा आशीर्वाद तर आहेच आहे, हे शुभेच्छा देऊन आता जे वळसंगवाडाचं प्रस्थ वाढलेलं आहे ह्याच्यापेक्षा जास्त आज महाराष्ट्रात तुमचं नाव होतंय, उद्या देशभरात तुमचं नाव हो, असंच तुमचं उत्तरोत्तर प्रगती होत जाओ, एवढेच या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करून आपण आम्हाला बोलवलं, आमचं स्वागत सन्मान केलं। या वॉटर पार्क मध्ये रेन डान्स, मल्टी स्लाइड्स, बुल राइड्स, बाईक राइड्स यासह अनेक मनोरंजनात्मक सोयी सुविधांनी हे वॉटर पार्क सुसज्ज असल्याचे यावेळी सुनील बाबानगरे म्हणाले। यावेळी बाबानगरे परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवर ग्राहकांनी उपस्थिती लावून शुभेच्छांचा वर्षाव केला। मोठ्या थाटात फंटूश वॉटर पार्कचे उद्घाटन पार पडले। या सोहळ्यास वळसंग पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेवणसिद्ध पॅटी यांनी केले तर सूत्रसंचालन बमलिंग चिट्टे यांनी केले। विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी सोलापूर सत्र न्यायालयातील न्यायालयीन सुनावणीत आरोपींची न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली। मोहोळ तालुक्यातील नालबंदवाडी येथे घडलेल्या अनुराधा भिसे या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी तिचा पती, सासरा व सासू यांच्या विरुद्ध भरवण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालयात होऊन न्यायाधीशांनी तीनही आरोपींची निर्दोष मुक्तता केली। या खटल्याची हकीकत अशी, फिर्यादी परशुराम रायबाण राहणार माढा यांची बहीण अनुराधा हिचे लग्न आरोपी खंडू भिसे याच्यासोबत झाले होते। लग्नानंतर माहेरहून घर बांधण्यासाठी पैसे आणण्यासाठी नवरा, सासू सासरे यांनी तिचा छळ केला आणि त्या छळाला टाळून अनुराधा हिने 16 ऑगस्ट 2018 रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली असे सरकार पक्षाचे म्हणणे होते। सदर खटल्याच्या सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील अॅडव्होकेट जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की अनुराधा हिचा मृत्यू अपघाती आहे। स्वयंपाक करत असताना स्टोव्हचा भडका उडून ती पेटली आणि तसे तिने दवाखान्यात दिलेल्या मृत्यूपूर्व जबाबात स्पष्टपणे सांगितले आहे। परंतु संशयावरून तिच्या भावाने आरोपींना या खटल्यात गुंतवले आहे। फिर्यादी पक्षाच्या विसंगतीपूर्वक जबाबांवर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे। या खटल्यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट जयदीप माने, अॅडव्होकेट प्रणित जाधव, अॅडव्होकेट वीरभद्र दासी यांनी तर सरकारतर्फे अॅडव्होकेट आनंद कुर्डूकर यांनी काम पाहिले। दुचाकी वाहनांसाठी सुरू होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे।
प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत असून वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते. त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व बऱ्याच वेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो. नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना तो सुलभतेने मिळावा यासाठी ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील त्यांनी 15 मे 2024 ते 17 मे 2024 पर्यंत सोबतच्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 4 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी केवळ क्रमांक 16 अन्वये जारी झालेले डीडी पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅन कार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करावा. सदर डीडी फक्त DYRTO सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज शेड्यूल्ड बँकेचा असावा. या व्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील. अर्जासोबत केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 चा नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1989 च्या नियम 5 मध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्यांची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल. उदाहरणार्थ आधार कार्ड, टेलिफोन बिल इत्यादी एकाच नंबर करता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी दिनांक 17 मे 2024 रोजी दुपारी 5 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येतील. या यादीतील अर्जदारांना लिलावाकरता जर जास्त रकमेचा डीडी जमा करायचा असेल तर त्या सोबतच्या वेळापत्रकानुसार दर्शवलेल्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा. लिलावासाठी सादर केलेला डीडी 300 पेक्षा कमी रकमेचा नसावा. सदर डीडी फक्त DYRTO सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज शेड्यूल्ड बँकेचा असावा. 20 मे 2024 रोजी दुपारी 4 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दिष्टित शुल्कापेक्षा जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाईल. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 20 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा. अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही. वाहनधारकाने एका वाहनासाठी एकापेक्षा जास्त आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी कार्यालयात डीडी जमा केल्यास सदर बाबीस कार्यालय जबाबदार राहणार नाही अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर विजय तिराणकर यांनी दिली. सोलापूर शहरातील देगावजवळ 2 दुचाकींचा भीषण अपघात होऊन एक युवक जागीच मरण पावला तर दुसरा युवक अतिगंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर मंगळवेढा महामार्गावरील सोलापूर शहरापासून 6 किलोमीटर अंतरावरील देगाव गावाजवळ 2 दुचाकींचा भीषण अपघात होऊन एक युवक जागीच मरण पावला तर दुसरा युवक अतिगंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघात सकाळी 10 ते 10:30 दरम्यान घडला. अभिषेक केनगाडे वय 21 राहणार देगाव असे मयत युवकाचे नाव असून जखमीचे सुदर्शन काळे असे नाव आहे. दोघेही युवक देगावचे आहेत. मरण पावलेल्या युवकाकडे TVS ही गाडी होती. महामार्गाच्या मध्ये असलेल्या डिव्हायडरला जाऊन गाडी धडकली आणि रस्त्याच्या मध्ये असलेल्या सोलर लॅम्पला संबंधित युवकाचे डोके धडकले. जबर बार लागून तो जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. दुसरा युवक अतिवेगात असल्याने त्याची गाडी अपघातग्रस्त युवकाच्या गाडीला धडकून तो सुद्धा गाडीवरून उडून त्यालाही गंभीर जखम झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. जखमी युवकाला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली. हा अपघात होताच या भागातील शिवसेना नेते गणेश वानकर यांच्यासह देगावमधील ग्रामस्थांची मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचे चित्र होते. युवकाच्या मृत्यूबद्दल गावातून हळहळ व्यक्त होत आहे. भरधाव वेगात निघालेली आराम बस एका ट्रकवर पाठीमागून आदळून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना मध्यरात्री मोहोळ इथे घडली आहे. मुंबईहून हैदराबादकडे प्रवासी घेऊन भरधाव वेगात निघालेली आराम बस एका ट्रकवर पाठीमागून आदळून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले तर 11 जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवार 13 मे रोजी पहाटे 2:30च्या सुमारास मोहोळ तालुक्यात खंडाळी गावाजवळ झाला. याबाबत प्रवासी हाशमी सय्यद आसेम अली वय 26 राहणार टोली चौकी हैदराबाद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बस चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथून हैदराबादकडे निघालेली आराम बस MP09 DL 8091 ही 13 मे रोजी पहाटे 2:30च्या सुमारास मोहोळ तालुक्यात खंडाळी गावाजवळ आली असता समोर चाललेला ट्रक MH12 SF 5272 ला पाठीमागून जोरात धडक दिली। या अपघातात जाबीर अन्सारी वय 32 हा गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला, तर नेहा विजयकुमार वय 27, सुहासिनी नकुलचंद भिसवाल वय 27, पूजा भास्कर अंजनकर वय 25, फीज फतिमा अबुल कलीम शेख वय 32 हे गंभीर जखमी झाले, तर अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। दहिफळ येथे हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायणाचे कलश पूजन महादेव आप्पा आखाडे यांच्या हस्ते संपन्न झाले। दिनांक 13 मे 2024 रोजी दहिफळ तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास महादेव आप्पा आखाडे यांना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते कलश पूजन, वीणा पूजन व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करण्यात आले। यावेळी हरिभक्त परायण पांडुरंग मोठे, कमिटी अध्यक्ष हनुमंत सातपुते, अंकुश शिंगटे, कैलास शिंगटे, केशव खैरे, सुग्रीव भोरे, राम भोरे, विष्णू शिंगटे, संदीपान येडे, बबन येडे, भीमराव भोरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते। या प्रसंगी ग्रामस्थांनी महादेव आप्पा आखाडे यांचा सत्कार केला व आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली। यावेळी बोलताना भगवान भक्तीने मानव देहाचं कल्याण होतं, यानंतर एकनाथी रामायण व तुकाराम गाथा व ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या सानिध्यात राहून आपलं जीवन सुखकर होईल। संत जनाबाई, संत गोरोबा काका यांच्यासारखा विठ्ठलावर भाव ठेवला तसा सर्वांनी ठेवावा असे मनोगत त्यांनी व्यक्त केले। 12 मे 2024 रोजी मौजे, खोताचीवाडी आणि सरडेवाडी तालुका तुळजापूर येथे खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण बैठक घेण्यात आली। 12 मे 2024 रोजी मौजे, खोताचीवाडी, सरडेवाडी तालुका तुळजापूर येथे खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण बैठक घेण्यात आली। तालुका कृषी अधिकारी अवधूत व मंडळ कृषी अधिकारी अनिल जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण मेळावा घेण्यात आला। यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना कृषी सहाय्यक नवनाथ आलमले यांनी सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले, तसेच बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले। BBF द्वारे पेरणी तसेच टोकन पद्धतीने लागवड, जमिनीच्या प्रकारानुसार खरीप वाणाची निवड, गोगलगाईचे नियंत्रण, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, महाडीबीटी अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली। यावेळी प्रमोद क्षीरसागर, सिद्धेश्वर क्षीरसागर, अक्षय शिंदे, अमोल शिंदे, शंकर डोलारे, पांडुरंग माने, नागनाथ शिंदे, उमेश माने, ज्ञानेश्वर क्षीरसागर, दिनेश सरडे, शुभम सरडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। यावेळी कृषी पर्यवेक्षक रामचंद्र गावडे यांनी रासायनिक बीज प्रक्रिया करताना प्रति किलो बियाण्यास थायरम 37.5%, 2 ते 3 ग्रॅम ट्रायकोडर्मा, 4 ग्रॅम भुकटी बियाणास थायोमिक्झॅम 34%, 10 मिली प्रति किलो बियाणास बीज प्रक्रिया करावी। जैविक बीज प्रक्रिया करताना रायझोबियम 25 ग्रॅम आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू 25 ग्रॅम प्रति किलो बियाणास बीज प्रक्रिया करावी व अर्धा तास सावलीत सुकवून पेरणी रासायनिक पद्धतीने करावी व नंतर जैविक बीज प्रक्रिया करावी। तसेच अनेक विषयांवर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कृषी सहाय्यक नवनाथ आलमले यांनी केले। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर। स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा शहरात उत्साह। महापालिकेसह विविध मंडळांनी शंभूराजांच्या पुतळ्याला केले अभिवादन, तर संभाजी आरमारने काढली शंभू प्रेरणा रॅली। सोलापूर शहरात अवकाळी पावसाची वाऱ्यासह हजेरी, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा। पावसाने उन्हाच्या तीव्रतेत झाली घट। भरधाव वेगात निघालेल्या आराम बसने ट्रकला पाठीमागून ठोकरले। भीषण अपघातात एक जण जागेवरच ठार। मध्यरात्री मोहोळ येथे घडली घटना। आणि सोलापूर शहरातील देगाव जवळ 2 दुचाकींचा भीषण अपघात, एक जण जागीच ठार तर दुसऱ्याला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात केले दाखल। या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। नमस्कार।